नमस्कार, KB9 न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद खेकाळे. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. भारतीय अभियंत्यांनी नाविन्यतेने काम करावं, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं मार्गदर्शन. KB9 न्यूजच्या माध्यमातून दिला संदेश. पोटनिवडणुकांमध्ये भाजपला दणका, काँग्रेससाठी अच्छे दिन, समाजवादी पक्षही विजयी, मोदी लाट ओसरल्याचे संकेत. पोटनिवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी उत्साहवर्धक, सचिन साठे यांची प्रतिक्रिया. देवरोड परिसरातल्या मनसेमध्ये फूट, 18 पदाधिकाऱ्यांसह 200 कार्यकर्त्यांचे राजीनामे. आणि गरबा दांडियासाठी तरुणाईची जोरदार तयारी, सादरीकरणात वेगळेपण आणण्यासाठी प्रत्येकानं कसली कंबर. KB9 न्यूजचा स्पेशल रिपोर्ट. पाहुयात सविस्तर बातम्या. भारतीय अभियंत्यांवर पूर्ण आपला विश्वास आहे. राष्ट्र उभारणीसाठी आपण काय अर्पण करू शकतो याचा विचार त्यांनी करावा. अभियंत्यांनी आपला पूर्ण क्षमतेचा उपयोग केला तर देश निश्चितच प्रगती करेल, असं मार्गदर्शन माजी राष्ट्रपती तथा थोर शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केलं. दिघी इथं अभियंता दिनी झालेल्या कार्यक्रमानंतर ते KB9 न्यूजच्या माध्यमातून बोलत होते. प्रत्येक तरुणानं आणि अभियंत्यानं स्वतःची ओळख तयार करण्यासाठी नाविन्यतेनं काम करावं आणि आपला आत्मविश्वास वाढवावा. हाच आत्मविश्वास त्यांनी बाळगला तर आपला देश जगातला पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखलं जाईल, असं मार्गदर्शन माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केलं. ते दिघी इथं बोलत होते. भारतातल्या तरुणांमध्ये उत्साह आहे. देशातल्या प्रत्येक तरुणानं आपला परिसर पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त करावा, असा संदेश माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांनी दिला. अभियंता दिनानिमित्त दिघी इथल्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत डॉक्टर कलाम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मधल्या प्रवेशामागचं रहस्य उलगडलं. आपण 5वीत असताना शिक्षकांनी पक्षी कसे उडतात यावर काही उदाहरणं दिली. त्यामुळे आकाशात उडण्याची कल्पना आपल्या मनावर बिंबवली गेली. त्यामुळे मोठं झाल्यावर उड्डाण क्षेत्रातच करिअर करायचं हे वयाच्या 10व्या वर्षीच आपण ठरवलं. त्यामुळेच आज आपण रॉकेट इंजिनियर आहोत. करिअरमध्ये आपल्या शिक्षकांचं स्थान खूप मोठं आहे. त्यांच्यामुळेच आज आपण एक यशस्वी मिसाईल मॅन झालो आहोत, अशी भावना कलामांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी त्यांची लोकप्रिय कविता विंग्स ऑफ फ्लाय विद्यार्थ्यांना म्हणून दाखवत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. See the hot sun directly affecting you. I hope I have given a command to the sun another half an hour to vanish. Army Institute of Technology and address and interact with the students. So my address will be short address, but you can ask me a lot of questions. My greetings to director, members of the faculty, staff, students, honorable teachers. His name is Siva Subramania Iyer. I was a 10-year boy in Rameshwaram. What is the message depend on the engineers all over the world? Well, I believe engineers, they are the building block of the nation. Definitely they have to have a mind. What can I give? That concept, if they are built in their mind, they will give lot. वळूयात दिल्लीच्या बातमीकडे. लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 33 जागांसाठी 9 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालात गुजरात वगळता भाजपला जोरदार धक्का बसलाय. विशेष म्हणजे निवडणुकीत भाजपचा अर्ध्यापेक्षा अधिक जागांवर पराभव झालाय. येत्या महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणात निवडणुका होणार आहेत. पोटनिवडणुकांचा निकाल लक्षात घेता आता काँग्रेसलाच अच्छे दिन आले आहेत. लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 32 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जवळपास हाती आले आहेत. हे निकाल भाजपला धक्का देणारे आहेत. अवघ्या 4 महिन्यांमध्येच मोदी लाटेचा प्रभाव कमी झाल्याचं चित्र आहे. विधानसभेच्या उत्तर प्रदेशच्या 11, गुजरातच्या 9, राजस्थानच्या 4, पश्चिम बंगालच्या 2, आंध्र प्रदेशची 1 आणि पूर्वोत्तर राज्यांच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. 13 सप्टेंबर रोजी सर्व जागांवर मतदान पार पडलं होतं. भाजपला गुजरातसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मोठं नुकसान झालं आहे. ज्या 33 विधानसभा जागांवर पोटनिवडणुका पार पडल्या होत्या त्यापैकी 26 जागांवर भाजपचा कब्जा होता. पण यावेळी भाजपला केवळ 13 जागाच वाचवता आल्या आहेत. म्हणजे 13 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर छत्तीसगडच्या एका जागेचा निकाल 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवणारा हा पक्ष पराभूत झाला आहे. 11 जागांपैकी 8 जागा समाजवादी पक्षाच्या खात्यात जमा झाल्या आहेत, तर इथली एक लोकसभा जागा कायम राखण्यात सपाला यश मिळालं आहे. दुसरीकडे राजस्थानमध्येही भाजपची कामगिरी फारच खराब झाली आहे, तर काँग्रेसने 4 पैकी 3 जागांवर विजय मिळवला असून भाजपच्या खात्यात केवळ 1च जागा आली आहे. या पोटनिवडणुकीमुळे राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ही प्रतिष्ठेची लढाई म्हटलं होतं. गुजरातच्या 9 जागांपैकी भाजपला 6 जागा मिळाल्या आहेत, तर 2 जागा काँग्रेसच्या खात्यात जमा झाल्या आहेत. विशेष म्हणजे मणिनगर विधानसभा आणि वडोदरा लोकसभा जागेवर पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. भाजपसाठी आनंदाची बातमी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये पक्षाने खातं उघडलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 1 जागा मिळवली आहे. नऊ राज्यातल्या 33 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल मंगळवारी हाती आले. ते निश्चितच उत्साहवर्धक आहेत. त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होईल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला धूळ चारत भाजपचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर बिहार आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. त्यात बिहारमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीचा विजय झाला. यानंतर 13 सप्टेंबर रोजी गुजरात, राजस्थान, आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. ज्या उत्तर प्रदेशात भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला होता तिथं सुद्धा भाजपची हवा ओसरल्याचं दिसून आलंय. तर भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या राजस्थानातही भाजपला 4 पैकी 3 जागा गमवाव्या लागल्यात. विशेष म्हणजे या 3ही जागा काँग्रेसनं जिंकल्यात. काँग्रेसच्या या विजयाचा जल्लोष बुधवारी पिंपरी चौकात पाहायला मिळाला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनोद नडे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या विजयाची पुनरावृत्ती येत्या विधानसभेत करण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केलाय. आमचा पायगुण वगैरे योगायोग म्हणायचा, परंतु ह्या विजयामागे काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. गेले 150 वर्षापूर्वीचा हा पक्ष सातत्यानं जनतेच्या अडीअडचणींशी, समस्यांशी समरस झालेला आहे. निवडणुकीच्या ह्या राजकारणामध्ये जय पराजय हे होत असतात आणि आपण सर्वांनी पाहिलंय की लोकसभेमध्ये जो पराभव झाला तो आदरणीय सोनियाजी, राहुलजी आणि आमच्या सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तो पराभव अतिशय नम्रपणे स्वीकारला. परंतु तो पराभव स्वीकारल्यानंतर मात्र जोमाने पुन्हा एकदा कामाला लागले आणि सर्व संघटना कामाला लागली. आजचा हा निकाल हा त्याचीच परिणिती आहे. तसेच भाजपने जी खोटी आश्वासनं दिली होती, माननीय नरेंद्र मोदींनी सुद्धा जे खोटी आश्वासनं देऊन या जनतेला फसवलं होतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. ते 100 दिवसामध्येच त्यांचं पितळ या ठिकाणी उघडं झालेलं आहे आणि जनतेला ते मोदींचे आश्वासन हे एक मृगजळ आहे लक्षात आलं आणि मृगजळा पाठीमागे धावायचं नसतं हे आपल्या भारतीय जनतेला चांगलं कळतंय. निश्चितपणे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि भविष्य काळामध्ये सुद्धा होईल असं मला वाटतं. देशातील आजचे निकाल हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, काँग्रेससाठी अतिशय उत्साहवर्धक असे आहेत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निश्चितपणे महाराष्ट्रातील आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देणारे आहेत आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची दिशा जनतेची कुठे आहे हे आजच आपल्याला संकेत मिळायला लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम चालवलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्याचा सुद्धा आपल्याला परिणाम जाणवेल आणि काँग्रेस पक्षाचं सरकार येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेलं आपल्याला दिसेल. पिंपरी चिंचवड बद्दल जर बोलायचं म्हटलं तर पिंपरी चिंचवड मध्ये 3 विधानसभा मतदारसंघ येतात. आता आघाडी करायचा नाही करायचा हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. पण आघाडी जर झाली तर या ठिकाणी 1 जागा तर निश्चितपणे गेल्या वेळेस आमच्याकडे होतीच. यावेळी सुद्धा आमचा तोच आग्रह आहे की कमीत कमी 1 जागा तरी आमच्याकडे असावी असा आमचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह आहे आणि निश्चितपणे पक्षश्रेष्ठी आमच्या हट्टाला त्या ठिकाणी दाद देतील आणि त्या माध्यमातून आम्ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार किंवा जर आघाडी झाली तर आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते तन मन धन अर्पून या ठिकाणी काम करतील आणि काँग्रेस पक्षाचे नेतृत्व जो आदेश देईल तो या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एक सैनिक म्हणून पाळतील असं मला खात्री आहे. सर्व संघटनेतील जे आमचे घटक आहेत, मग विद्यार्थी असो, तरुण असो, महिला काँग्रेस असो किंवा आमचे सर्व सिनियर पदाधिकारी असोत, सर्वांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन त्या ठिकाणी उमेदवाराची आणि त्यांची
बैठक लावून किंवा आघाडी असेल तर आघाडीच्या सर्व नेत्यांची आणि उमेदवारांची त्या ठिकाणी बैठक लावून समन्वय साधून मग आम्ही जनतेसमोर जाऊ आणि एकीचं त्या ठिकाणी प्रदर्शन करू. आणि केंद्र सरकारने आमच्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये आणि आज राज्य शासनाने गेल्या 15 वर्षांमध्ये जे चांगले निर्णय जनतेसाठी घेतलेले आहेत त्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा प्रसार करू आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मत मागू, ही आमची रणनीती असेल. आपण पाहिलं आज जे काही निकाल लागले राजस्थानमध्ये 4 पैकी माझ्या मते 3 सीटं त्या ठिकाणी काँग्रेसला मिळालेली आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 9 ठिकाणी पोटनिवडणूक झाली, त्या ठिकाणी देखील 3 जागा मिळाल्या. आसाममध्ये 1 जागा मिळाली. म्हणजे गुजरातमध्ये पूर्ण बीजेपीची सत्ता असताना देखील त्या ठिकाणी एवढं मोठं यश काँग्रेसने लोकसभेच्या पराभवानंतर मिळवलं, हे निश्चितच उल्लेखनीय अशी गोष्ट आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा माणिकराव ठाकरे असतील यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरामध्ये पक्ष जो कुठला उमेदवार या ठिकाणी देईल त्याचं काम आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते एक दिलाने आणि एक मनाने या ठिकाणी करू. आत्ताच नुकतीच पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी सचिन साठे यांची नियुक्ती झाली. त्यांचा पायगुणच म्हणावं लागेल की 2 दिवसामध्ये एक आनंदाची बातमी या ठिकाणी मिळाली आणि आम्हाला या ठिकाणी सेलिब्रेशन करण्याचा या ठिकाणी संधी मिळाली. निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये सर्वजण एक होऊन काम करू, हे आपल्या माध्यमाच्या द्वारे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. मोदींची लाट असताना अचानक तुम्हाला हे भरघोस यश मिळाले? मोदींची लाट वगैरे काही नव्हती. आजचे दिन आने वाले असं सांगून त्यांनी सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी दिशाभूल केली आणि 100 दिवसामध्येच आपण पाहतोय की त्यांनी जी काय आश्वासनं दिली होती ती कुठलीही आश्वासनं त्या ठिकाणी सक्सेस झालेली नाही आहेत. जे काँग्रेसच्या काळामध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतले होते तेच निर्णय आणि त्याच कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांनी या 100 दिवसामध्ये केलं. त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही आहे, हेच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच नवा गोंधळ आणि वादाला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत, पण या याद्यांमधून मतदारांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वगळण्यात आले आहेत. पंजाबमधल्या घुमान इथे होणाऱ्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. त्यासाठी काल पहिला अर्ज सादर करण्यात आला. मतदारांची संख्या आहे 1170. त्यामुळे इतक्या मतदारांशी संपर्क कसा साधायचा असा प्रश्न विचारत साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आमचे उमेदवार सुज्ञ आहेत, त्यामुळे त्यांना सतत फोन आणि ईमेल पाठवण्याची आवश्यकता नसल्याचं महाराष्ट्र साहित्य परिषदेनं सांगितलं आहे. दरम्यान उपलब्ध माहितीच्या आधारेच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू अशी भूमिका सदानंद मोरे यांनी घेतली आहे. शालेय शिक्षण हक्क कायद्यानुसार 1ली ते 8वी पर्यंतच्या शिक्षकांना जनगणना, आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणुकीची कामं करणं सक्तीचं आहे. मात्र महाविद्यालयीन प्राध्यापकांना सक्ती नसताना त्यांना हे काम दिलं जात असल्यानं त्यांनी आता कोर्टाकडे धाव घेतली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार फक्त 1ली ते 8वी पर्यंतच्याच शिक्षकांना निवडणुका, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन यांची कामं सक्तीची आहेत. मात्र 9वी पासून पुढील वर्गाच्या शिक्षकांना ही कामं सक्तीची नाहीत. मात्र मागील लोकसभेच्या निवडणुकामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या सर्व शिक्षकांना हे कामकाज दिलं होतं. त्यामुळे अनेक शिक्षकांनी संताप व्यक्त केला होता. येत्या निवडणुकांमध्येही माध्यमिक, प्राथमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षकांना हे काम दिलं जाणार आहे. हे काम फक्त 8वी पर्यंतच्या शिक्षकांना सक्तीचं असल्यानं पुढच्या वर्गातील काही शिक्षकांनी कोर्टाकडे धाव घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला शिक्षण मंडळाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांची माहिती मागवण्यात आली. त्यानुसार निवडणुकीदरम्यान शिक्षकांना कामकाज देण्यात येणार आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचं बोपखेलच्या बाजूचं प्रवेशद्वार लष्करानं पुन्हा बंद केलंय. त्यामुळे बोपखेलच्या नागरिकांनी या प्रवेशद्वारापुढे आंदोलन सुरू केलंय. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनं हा तिढा सुटला होता. बोपखेल परिसरातल्या सैनिक अभियांत्रिकी महाविद्यालयाचं प्रवेशद्वार फक्त मंगळवारी दिवसभर बंद असल्याचा फलक चिकटवण्यात आलाय. त्यावर कामाचा खोळंबा झालेले नागरिक प्रवेशद्वारावरच आंदोलनाला बसले. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आणि खासदारांच्या मध्यस्थीनंतर हे प्रवेशद्वार सुरू करण्याचा निर्णय झाला होता. मात्र नागरिकांची तपासणी करूनच त्यांना सोडण्यात येणार असल्याचं कर्नल राकेश फाटक यांनी स्पष्ट केलं होतं. परंतु अजूनही या प्रवेशद्वाराचा तिढा सुटलेला नसल्याने बोपखेलकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
ट्रॅक्टरवर खेळणाऱ्या 2 चिमुकल्यांचा ट्रॅक्टर विहिरीत पडून जीव गमवावा लागलाय. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या देवळाली इथं घडली आहे. अहमदनगरच्या राहुरीत देवळाली नावाचं छोटंसं गाव आहे. इथं शिवाजी तावरे यांची 5 वर्षांची मुलगी अनुष्का आणि 2 वर्षांचा मुलगा प्रथमेश ट्रॅक्टरवर खेळत होते. कामाहून आल्यानंतर ट्रॅक्टरची चावी काढायचं शिवाजी तावरे विसरून गेले. विहिरीजवळच हा ट्रॅक्टर होता. खेळता खेळता मुलांनी चावी फिरवली आणि ट्रॅक्टर 30 फूट विहिरीत कोसळला. यानंतर गावकऱ्यांनी या दोन्ही चिमुकल्यांचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण दुर्दैवानं या भावंडांचा जीव गेला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र राज्य प्रभारी खासदार राजू प्रताप रुडी यांनी ट्विटर वापरणाऱ्यांशी ट्विपल्स मीट या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. हा कार्यक्रम भाजपच्या सोशल मीडिया सेल आणि संवाद सेल तर्फे आयोजित केला होता. फक्त ट्विटरवरून निमंत्रित केलेल्या लोकांसाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुमारे 100 ट्विटरकर उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, प्रदेश चिटणीस मेधा कुलकर्णी, सोशल मीडिया प्रदेश संयोजक जितेन गजारिया, संवाद सेल प्रदेश संयोजक आशुतोष पाटणकर, कार्यक्रमाचे संयोजक आर्किटेक्ट मंदार घाटे आणि परेश जोशी हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात खासदार रुडी यांनी उपस्थितांसोबत प्रश्नोत्तरे करत संवाद साधला आणि ट्विटरचा प्रभावी वापर प्रचार प्रसारासाठी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. तसेच जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहनही केलं. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियामध्ये सक्रिय सहभाग घेऊन पक्षाला विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त काम करून राज्यात सुद्धा सत्ता मिळवण्यासाठी काम करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेना अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी मनसेला नुकताच जय महाराष्ट्र केला. आता त्यांना मानणाऱ्या देहू रोडच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. देहू रोडमध्ये हाजी अराफत यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याचा परिणाम आता स्थानिक मनसेवर होताना दिसून येतोय. देहू रोड मनसे पक्षाध्यक्ष सागर लांगे यांच्यासह 18 पदाधिकारी आणि 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर हाजी अराफत यांच्या गटातील सागर लांगे यांना 3 महिन्यांपूर्वी अध्यक्षपद मिळालं होतं. आता या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देहू रोड शहरात मनसे पक्षाला उतरती कळा लागली असल्याचं चित्र दिसतंय. सर्व पदाचा राजीनामा देण्यामागचा विषय असा आहे साहेब की काही दिवसापूर्वी माझे नेते व माझे मोठे भाऊ या महाराष्ट्राचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष होते माननीय हाजी अराफत साहेब, त्यांच्यावर जो मनसेने जो अन्याय केला त्या संदर्भात त्यांनी मागील 15 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी काही 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आम्ही माननीय मनसे समर्थक नाही तर आम्ही हाजी अराफत समर्थक आहोत. जिथं हाजी अराफत जाईल आम्ही त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक आहोत. जो अन्याय मनसेने जो माननीय हाजी साहेबांवर जो केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व मी स्वतः या देहू शहर मनसेचा अध्यक्ष म्हणून सागर लांगे व माझ्यासोबत एक 15 ते 20 जे माझे पदाधिकारी होते, जे महिला आघाडीचे लोक होते आणि जे असंख्य 7 वार्डमध्ये 7 शाखा अध्यक्ष व 200 ते 300 जे कार्यकर्ते माझ्यासोबत काम करत होते, त्यांनी आज आम्ही या पक्षाचा किंवा मी या पक्षाचा एक जिम्मेदार नागरिक म्हणून आणि पदाधिकारी म्हणून मी स्वतः आज या पक्षाचे मी राजीनामा दिलेला आहे. इथून पुढे जी वाटचाल माझी जे माननीय हाजी अराफत साहेब जे सांगतील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढची वाटचाल आमची सुरू करू. पक्षामध्ये काम करताना मनसेमध्ये काम करताना आपण पक्षनिष्ठ होता की व्यक्तिनिष्ठ होता? नाही, तसा विषय नाही येतो की पक्षनिष्ठ होता का तुम्ही पक्षनिष्ठ होता, पण ज्यांनी आपल्याला घडवलं तसे आमचे नेते जे इतक्या छोट्याशा व्यक्तीला ज्याला कोणी नाव नव्हतं गाव नव्हतं अशा छोट्याशा व्यक्तीला एका चांगल्या लेवलला एक पदावर आणून बसवणारा व्यक्ती तो माननीय हाजी अराफत शेख साहेब होते, जे माझे मोठे भाऊ आहेत. तर ऑब्व्हियसली जे जिथं जातील मला त्यांच्यासोबत तिथं राहणंच आहे. तर तुम्ही पक्षनिष्ठ समजू शकता किंवा व्यक्तिनिष्ठ हा तुमचा प्रश्न आहे. आता यानंतर आपली वाटचाल पुढे काय असेल? त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर जाऊन मी सुद्धा तिकडे कार्यक्रमाला हजर होतो. आम्ही सुद्धा त्या शिवसेनेमध्ये आम्ही मनसे सोडून आम्ही सुद्धा प्रवेश केलेला आहे. मी एक जिम्मेदार पदाधिकारी म्हणून मला एक राजीनामा देणे गरजेचं आहे. म्हणजे मी आज माझ्या पक्षाचा माझ्या सर्व पदांचा मी इथं राजीनामा माझे 200 कार्यकर्ते मी जाहीर करतो. इथून वाटचाल आम्ही भगव्या झेंडेसह म्हणजे शिवसेनेसोबत जायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. पुरुषोत्तम करंडकाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. याच वर्षी आपल्याला बक्षीस मिळावं यासाठी सगळेच जण सज्ज होते. पिंपरी चिंचवड शहरातल्या 5 महाविद्यालयाचा या स्पर्धेत सहभाग होता. त्यातून इंदिरा कॉलेजला यंदाचं दिग्दर्शनाचं उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालंय. यंदा आपली एकांकिका नंबरात यावी यासाठी प्रत्येक ग्रुप तयारी करत होता. सुवर्ण महोत्सवी वर्षात आपल्याला एकतरी पारितोषिक मिळावं ही प्रत्येकाचीच इच्छा होती. पिंपरी चिंचवड शहरातून 5 कॉलेजेसने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातील एकतरी पारितोषिक आल्याने शहराला थोडासा सांस्कृतिक दिलासा मिळालाय. पुरुषोत्तमची वेगळीच क्रेज पुण्यात असते, त्यामुळे सर्व कॉलेज पारितोषिकासाठी धडपडत असतात. दिग्दर्शनात आणि सादरीकरणात असलेलं वेगळेपण दाखवत इंदिरा कॉलेजनं ज्वलंत विषयावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला होता. याचाच परिपाक म्हणजे त्यांना दिग्दर्शनाचं उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झालंय. त्यामुळे इंदिरा कॉलेजमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय. पुरुषोत्तम करंडकाचं यंदाचं 50वं वर्ष. यंदाच्या 50व्या वर्षी प्रत्येक जण आपल्याला बक्षीस मिळावं यासाठी कॉलेजेसमध्ये चुरस लागलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामधून 5-6 कॉलेजचा सहभाग यंदा स्पर्धेमध्ये होता. परंतु इंदिरा कॉलेजला यंदा एक पारितोषिक मिळालेलं आहे. आपल्याबरोबर दिग्दर्शिका आहे, तिला विचारूया नक्की यंदाचं सादरीकरण कसं होतं. नमस्कार, KB9च्या वतीने तुझं स्वागत. तुमचा यंदाचा विषय काय होता आणि तुझं प्राईज कुठलं मिळालं तेही सांगशील. नमस्कार, मी शिवानी आवळगंठे. यावेळेस आमचा विषय म्हणजे असा होता की जे सोशल मीडिया आहे की जे व्हॉट्सअप फेसबुक यूज करतात सर्वात जास्त तरुणाई त्याच्यावर अट्रॅक्ट होती आणि त्याच्यामुळे होणारे वाईट परिणाम चांगले परिणाम या दोघांचं एकत्रीकरण करून आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही यंदा दिग्दर्शनामध्ये वेगळेपण काय होतं ज्यामुळे तुला त्याचं प्राईज मिळालं? दिग्दर्शनामध्ये म्हणजे आम्ही असा प्रयत्न केला की जॅपनीज नो थिएटर म्हणून थोडीफार कल्पना होती त्याची. मग थोडंसं रिसर्च करून आम्ही त्याचा ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि लाईट्स म्युझिक थोडा वेगळ्या प्रकारे खूप सर्च करून म्युझिक केले. आणि लाईट्स म्हटलं तर आम्ही शॅडोज दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या शॅडोजमुळे जरा वेगळा लुक आला आमच्या डिरेक्शनला. थँक्यू. विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रचारासाठी 28 लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. त्यामुळे उमेदवारांना दर 3 दिवसांनी झालेल्या खर्चाची माहिती खर्च निरीक्षकांकडे सादर करणं बंधनकारक असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. लवकरच निवडणूक रणधुमाळीला सुरुवात होईल. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 27 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना निवडणूक आयोगानं नेमलेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मिरवणूक काढता येणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना आणली जाणारी वाहनं, व्यक्ती, मिरवणूक आणि इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवार किंवा संबंधित राजकीय पक्षाशी निगडीत आहे त्या पक्षाच्या निवडणूक खर्चात धरणं आयोगानं बंधनकारक केलंय. सर्व उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खातं उघडणं आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल केल्यापासून निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना उमेदवारांना बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स ही जोडावी लागणार आहे. निवडणूक खर्चासंबंधीचे सर्व आर्थिक व्यवहार त्याच बँक खात्यामार्फत करावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये उमेदवार आणि त्यांचे 4 प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यापेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. अर्ज दाखल करण्यासाठी येताना 3 पेक्षा जास्त वाहनं 100 मीटर परिसराच्या आत आणता येणार नसल्याचंही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय. देहू रोडच्या गजबजलेल्या बाजारपेठेत घोणस जातीचा साप आढळल्यानं चांगलंच भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र त्यानंतर सर्पमित्रांनी मिळून या सापाला जीवदान दिलंय. सोमवारी सकाळी देहू रोडच्या बाजारपेठेत घोणस जातीचा साप आढळून आला आणि मार्केटमध्ये सर्वांचीच धावपळ उडाली. परंतु परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन साप निघाल्याची माहिती मंडईतील कार्यकर्ते अरुण सरोदे यांनी तात्काळ सर्पमित्र योगेश गायकवाड यांना सांगितली. त्यानंतर सर्पमित्र गायकवाड यांच्यासोबत त्यांचे सहकारी बंटी गोरवे, गणेश पगारे बाजारपेठेत दाखल झाले. दरम्यान साप एका फळाच्या दुकानात गेला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी सर्पमित्रांच्या टीमला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तब्बल 1 तासाच्या प्रयत्नानंतर साप पकडण्यात त्यांना यश आलं. दरम्यान सापाला पकडून गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला घोरावडेश्वरच्या डोंगराळ भागात नेऊन सोडलं. घोणस जातीचा साप अतिविषारी असून हा साप चावल्याने मनुष्य दगावण्याची शक्यता असते, अशी माहिती सर्पमित्र योगेश गायकवाड यांनी दिली.
सर आपलं नाव सांगा आणि हा जात कुठल्या जातीचा साप आहे आणि किती विषारी आहे काय सांगाल आपण? हा घोणस जातीचा सर्प असून हा अतिविषारीमध्ये मोजला जातो. प्रामुख्याने भारतामध्ये जी 4 जाती आहेत त्यापैकी हा ह्युमोटॉक्सिक पॉयझनप्रमाणे हा साप आहे आणि हा अति गर्दीच्या वस्तीत निघणं हे खरंच भीतीदायक आहे. हा कुठं आढळला साप? शक्यतो जंगल किंवा पडीक जागी अशा ठिकाणी आढळतो. आज आपण जो साप पकडलाय तो कुठे पकडलाय? हा देहूरोडमध्ये अगदी लहान मुलांची शाळा आहे आणि गजबजलेली जागा असताना अशा ठिकाणी वास्तव्य हा साप आढळलेला आहे. जर हा साप कुणाला जर चावला तर त्याची वाचण्याची काय शक्यता? अगदी एखाद्या पर्टिक्युलर वेनवर जर चावला गेला तर खूप कमी चान्सेस आहेत वाचण्याचे. मे बी त्याला गँग्रीनचे चान्सेस खूप असतात. आपलं नाव सांगाल सर? माझं नाव योगेश गायकवाड. मी पुणे विभागाकडनं सर्पमित्र म्हणून काम करत असतो आणि सध्या देहूरोड विभागात मी सर्पमित्र म्हणून काम करतो. नवरात्र उत्सव अवघ्या 8 दिवसांवर आलाय. त्यामुळे आता गरबा दांडिया खेळणाऱ्या विविध ग्रुपची दांडियाची तयारी सुरू आहे. सादरीकरणात वेगळेपण आणण्याचा प्रत्येक ग्रुप प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. या सर्वांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अमृता ओंबळे यांनी. पाहूयात. नवरात्र म्हटलं की गरबा आणि जल्लोष असं समीकरण आलंच नाही का? पण आपल्या सादरीकरणातल्या वैविध्यासाठी थोडा बॉलिवूड टच तर कधी पारंपरिक पेहराव करणं हा आजकालचा ट्रेंडच बनत चाललाय. तसंच काहीतरी हटके करण्यासाठी सध्या सगळेच जण प्रयत्न करतायत. गरब्याची क्रेज जरा जास्तच वाढत चालली आहे. पूर्वी देवीची माहिती देऊन नवरात्री स्पेशल गाण्यांना प्राधान्य दिलं जायचं, पण आता यात बॉलिवूडच्या काही गाण्यांचा समावेश केला जातोय. ग्रुपमध्ये सर्व वयोगटांच्या मुलामुलींचा सहभाग असतो. फक्त 8 दिवस तयारीला राहिल्याने सगळ्यांनीच कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या गरब्याच्या शैलीवर तरुणाईकडून लक्ष केंद्रित केलं जात आहे. आपल्या नवरात्र कार्यक्रमाला एक थीम देऊन त्यानुसार सादरीकरण यंदाच्या नवरात्रीत करण्यात येणार आहे. मंडळ आणि देवीच्या मंदिरात गरबा करायला मिळावं यासाठी सर्व ग्रुप मेहनत घेताना दिसत आहे. आता पाहूयात शहरातल्या कोणकोणत्या ग्रुपवर यंदा देवी आपली कृपादृष्टी दाखवते. माझं नाव सौ वैशाली समीर मराठे. मी कृष्ण कला मंच ही नाट्यसंस्था चालवते. याच्यामध्ये सगळे हौशी कलाकार काम करतात. हौशी व्यासपीठ असल्यामुळे आम्ही इथे सगळ्यांना मोफत प्रशिक्षण वगैरे देतो आणि या माध्यमातून आम्ही भारतीय लोककला आणि त्यांचा परंपरा यांचा विकास आणि प्रचार हा आमचा मूळ उद्देश आहे आमच्या संस्थेच्या माध्यमातून. आणि त्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राची लोकधारा आहे. आता नवरात्रीचा उत्सव असल्यामुळे सध्या दांडियाचं खूप जोरदार प्रॅक्टिस सुरू आहे आणि याच्यामध्ये आम्ही गुजराती जे डान्स फॉर्म आहेत, गरबा, रास गरबा आहे, दांडिया आहे, या माध्यमातून आता आम्ही मुलांना मोफत प्रशिक्षण देतोय. आणि याच्यामध्ये आम्ही आता नवीन ह्या वर्षी असं ठरवलं की थोडंसं ह्याला बॉलिवूडचा टच द्यायचा. कुठंही आपल्या परंपरेला आणि लोककलेला धक्का न लागता एक थोडंसं चेंज म्हणून आम्ही याच्यामध्ये थोडंसं बॉलिवूड पॅटर्नचं इन्सर्शन दिलेलं आहे की थोडं ते मिळाल्याने थोडंसं करमणूक होईल, पण याच्याने कुठेही त्याचा विभत्सपणा येईल किंवा आपल्या मूळ उद्देशाला कुठेही धक्का लागेल ह्याची आम्ही खूप काळजी घेतली की हे नाही होणार आमच्याकडून. आणि ह्या पद्धतीने थोडंसं यावर्षी नवीन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ड्रेपरीमध्ये थोडंसं आम्ही इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे की आम्हाला प्रेक्षक वर्ग दरवर्षी जसं आम्हाला डोक्यावर घेतात आणि आमचं कौतुक करता रिस्पॉन्स देतात तसे याही वर्षी आम्हाला ते स्वीकारतील. आम्ही करतोय हे प्रेक्षकांनी आम्हाला दाद द्यावी आणि आमच्याकडनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने या लोककलेचा आनंद उपभोगावा हा एवढा केवळ निवळ हेतूने आम्ही करतोय. तर पुन्हा एकदा नवरात्रीसाठी आम्ही सज्ज आहोत. पिंपरीतल्या रामेश्वर टॉवर्स इथल्या 6 दुकानदारांना अज्ञात टोळक्याकडून सध्या विनाकारण त्रास सहन करावा लागतोय. गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याच्या कारणावरून हे टोळकं त्रास देत असल्याचा आरोप केला जातोय. गणेशोत्सवाची सांगता नुकतीच झालीये, मात्र त्याचा नाहक त्रास अजूनही काही व्यापाऱ्यांना होताना दिसून येतोय. पिंपरीतल्या रामेश्वर टॉवरमधील काही व्यापाऱ्यांनी गणेशोत्सवासाठी 5 पट वर्गणी देण्यास नकार दिला. त्यामुळे इथल्या काही मंडळांकडून त्यांना त्रास सहन करावा लागतोय. सोमवारी सकाळी या संकुलातील 6 दुकानांच्या समोर शेण टाकल्याचं आढळल्याने व्यापाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी 25,000ची देणगी या मंडळांनी मागितली होती, परंतु एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिल्याचं या व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळेच कदाचित हा प्रकार घडला असावा असंही ते म्हणाले. या
हुआ है कल रात? हमने सुबह के देखा ये यहाँ पे सभी जगह सब गोबर, हमारे 6 दुकान है यहाँ पे, सभी 6 दुकान के बाहर पूरा गोबर लगा गए हैं और सबके बोर्ड फाड़ दिए हैं और सब गंदगी यहाँ पे हमारे 6 दुकान के बाहर करके गए। हमने पुलिस वल्लभ नगर पुलिस चौकी में कंप्लेंट भी कर दिया है। शाम को 6 बजे तक तो सब ठीक ठाक था, शाम को 6 बजे के बाद संडे होने वजह से सब चले गए, तो मेरे ख्याल से ये 8-9 बजे के बाद हुआ है। अंधेरे में सब बोर्ड तोड़ दिए और जितने भी उनके पास बेवकूफ़ी करनी थी गंदगी फेंकने की, गंदगी फेंक के गए, गंदी रोटी डाल के गए। कुछ समझ नहीं आ रहा कि क्या मिला उनको। क्या लगता है आपको कि क्या सिचुएशन थी? कल कितने बजे ये हुआ? कल आधे रात के टाइम ये काम हो गया रहेगा, क्योंकि दिन भर हम लोग 6 बजे तक इधर रहते, उसके बाद हम लोग प्रॉपर इधर रहने के, हम आते जाते रहते, तभी ऐसा कुछ नहीं था, लेकिन जब सुबह हम लोग आए तभी ये हाल हो गया। बिलकुल पिंपरी चौकामधील हा रामेश्वरी टॉवरचा हा पहिला अनुचित प्रकार इथे घडलेला आहे। पोलिसांकडे तक्रार सुद्धा केलेली आहे, नागरिकांमध्ये असंतोष आहे यामुळे, कारण की काही असं मागील कारण असू शकतं, गणेश मंडळाचं काही कारण असू शकतं की कुठे ना कुठे त्यांना मागच्या वर्षी जी देणगी दिली होती ती 3,000 पर्यंत देणगी देण्यात आली होती, परंतु यावेळेस गणेश मंडळाने यांना 25,000चा चेक या रामेश्वरी टॉवरला मागितला होता। या नागरिकांचं म्हणणं आहे की आमच्याकडून 25,000ची देणगी देण्यात आली नाही, त्यामुळे बहुतेक हा अनुचित प्रकार घडला असावा। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह श्वेता गुमसे, KB9 न्यूज, पिंपरी। शाळा सुरू होताच गणवेश वाटप करण्याचं आश्वासन मे महिन्यातच शिक्षण मंडळानं दिलं होतं। मात्र शाळा सुरू होऊन 3 ते 3.5 महिने उलटले तरीही माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी प्रतीक्षाच करावी लागते। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणवेश वाटप होईल असं सांगितल्यानंतर आता आचारसंहितेचं कारण पुढे येतंय। गणवेश, रेनकोट, शालेय साहित्य अशा विविध विषयांवरून शिक्षण मंडळ नेहमीच वादाच्या भोवऱ्यात पुढे आहे। वारंवार आश्वासन देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य आतापर्यंत कधीच मिळालेलं नाही। तसंच शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेमध्ये 10 निकष पूर्ण असणं आवश्यक असतं, पण हे निकषही अपूर्णच असल्याचं चित्र आहे। शिक्षण मंडळामध्ये फक्त शिक्षकांच्या बदल्या टक्केवारीचं राजकारण या गोष्टींना जास्त प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे। आतापर्यंत प्राथमिक विभागातल्या शालेय गणवेशाचं 80% वाटप झालंय। 20% गणवेशाचं वाटप आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच दिवाळी झाल्यानंतर मिळणार आहे। तर माध्यमिकच्या 18 शाळांमधील विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाहीत। आता ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता, त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या, या सर्व कारणांमुळे हे गणवेश दिवाळी सुट्टी संपल्यानंतरच मिळणार आहेत। मात्र शिक्षण मंडळाच्या या कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। माध्यमिक विभागामध्ये सध्या शालेय साहित्य, शिक्षकांची कमतरता या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। माध्यमिकसाठी 50% शिक्षक कमी असल्यानं अभ्यासक्रम कव्हर करणं शक्य होत नाही। मागच्या वर्षीपासून शिक्षकांची कमतरता आहे, याचा फटका मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत असल्याचं चित्र आहे। गोरगरिबांच्या मुलांना खाजगी शाळेत शिक्षण घेणं परवडत नाही, त्यामुळे महापालिका शाळेत शिक्षण घेतलं जातं। मात्र आता या शाळेत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न ना शालेय साहित्य वेळेत देण्याचे प्रयत्न यामुळे महापालिका शाळेतल्या पटसंख्या घसरण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। यंदाही महापालिकेच्या शाळेची पटसंख्या कमी झाली आहे, त्यामुळे शिक्षण मंडळानं आता तरी वेळेत कामं करावीत अशी अपेक्षा पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह, तोपर्यंत पाहत राहा KB9 न्यूज। नमस्कार।